जे आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न दुसरा यामध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील। खालील प्रत्येक प्रश्नासाठी योग्य ती कृती पूर्ण करा। कृतीयुक्त प्रश्न, त्यामध्ये पहिला कॉस वर्ग थीटा कंसात 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर 1 हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। इथं दिलेलं आहे, फक्त आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या। डावी बाजू बरोबर काय आहे? डावी बाजू कॉस वर्ग थीटा गुणिले 1 अधिक टॅन वर्ग थीटा ही डावी बाजू। मग हे कॉस वर्ग थीटा आपल्याला सूत्र माहिती आहे, 1 अधिक टॅन वर्ग बरोबर काय आहे? सेग वर्ग थीटा। म्हणजे कॉस वर्ग थीटा गुणिले याच्याऐवजी काय लिहिता येते आपल्याला? सेग वर्ग थीटा। परत हे वर्ग जे आहेत हे इथलं वर्ग आहे, इथं वर्ग आहे, म्हणजे कॉस थीटा गुणिले सेग थीटा कंसाचा वर्ग, कारण दोन्हीचे वर्ग बाजूला लिहिले। परत आपल्याकडे सूत्र आहे कॉस थीटा गुणिले सेग थीटा, कॉस थीटा गुणिले सेग थीटा याची किंमत काय येते? 1। ती किंमत 1 घेतलेली आहे, 1चा वर्ग म्हणजे 1 म्हणजेच उजवी बाजू। दुसरा प्रश्न 5 भागिले साइन वर्ग थीटा वजा 5 कॉट वर्ग थीटाची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। 5 भागिले साइन वर्ग थीटा वजा 5 कॉट वर्ग थीटा जशास तसं घेतलं। मग आता ह्या दोन्हीमध्ये 5 कॉमन काढलं, 5 कंसामध्ये काय राहिलेलं आहे? मग इथं 1 साइन वर्ग थीटा वजा कॉट वर्ग थीटा, नंतर 1 साइन वर्ग थीटा बरोबर आपल्याला माहीत आहे काय आहे? 1 साइन वर्ग म्हणजेच कोसेक वर्ग थीटा, कोसेक वर्ग थीटा। मग इथं लिहू आपण 1 साइन वर्गच्या ऐवजी कोसेक वर्ग थीटा, कोसेक। परत कोसेक वर्ग वजा कॉट वर्गची किंमत 1, 5 गुणिले 1 बरोबर 5। जर सेक थीटा अधिक टॅन थीटा बरोबर वर्गमुळात 3, तर सेक थीटा वजा टॅन थीटाची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। मग त्रिकोणमितीय नित्य समीकरण माहिती आहे आपल्याला काय? बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थीटा, तर सेक वर्ग थीटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थीटा। मग ह्या टॅन वर्गला डावीकडे घेतले म्हणजे जशास तसं हे घ्या, सेक वर्ग थीटा हे टॅन वर्ग इकडे घेतला, सेक वर्ग वजा टॅन वर्ग बरोबर 1। परत आपल्या सूत्र वापरले ते ए वर्ग वजा बी वर्ग असेल तर एका कंसात ए अधिक बी, एका कंसात ए वजा बी, म्हणून सेक अधिक टॅन, सेक वजा टॅन बरोबर उजवी बाजू 1। परत सेक थीटा अधिक टॅन थीटाची किंमत काय दिलेली होती? वर्गमुळात 3 इथं ठेवली, मग शिल्लक राहिलं सेक थीटा वजा टॅन थीटा बरोबर 1, आणि सेक थीटा वजा टॅन थीटा बरोबर हे 1, आणि हे गुणाकारातलं वर्गमुळात 3 इकडे गेल्यावर कुठं जाईल? छेदस्थानी, म्हणून उत्तर असेल 1 वर्गमुळात। जर टॅन थीटा बरोबर 9/40, तर सेक थीटाची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। सेक वर्ग थीटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थीटा नित्य समीकरण, 1 अधिक टॅन वर्ग थीटा त्रिकोणमितीय नित्य समीकरण। मग सेक वर्ग थीटा बरोबर 1 अधिक टॅन थीटाची किंमत तर दिलेली आहे, काय आहे? 9/40 याचा वर्ग। मग याचा वर्ग करून घ्या, 1 अधिक 9चा वर्ग 81 भागिले 40, म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला? इथं याचा लसावी काढला, लसावी काय येतो? 40। तिरकस गुणाकार करू, 40 × 40 अधिक 81, हा 1 मिनिटं। तर या ठिकाणी 9/40चा वर्ग, तर 40चा वर्ग काय येईल? इथं 1600 येईल। काय येईल? 1600, 81 भागिले 1600, तर इथं लसावीसुद्धा काय येईल? 1600। मग इकडं असेल हे 1600 अधिक 81 म्हणजेच 1681 भागिले 1600, आणि ह्याचं जर वर्गमूळ काढलं तर आता इथं लिहायचं आहे आपल्याला योग्य उत्तर 1681चं वर्गमूळ 41 आणि 1600चं 40, म्हणून उत्तर असेल 41 भागिले 40। प्रश्न दुसरा बी, खालील उपप्रश्न सोडवा। 2 गुणांचे प्रश्न असतील। त्यामध्ये पहिला प्रश्न, जर कॉस थीटा बरोबर 24 भागिले 25 तर साइन थीटाची किंमत काढा। तर या ठिकाणी 24 भागिले 24 प्रिंट मिस्टेक होतं, तर आपण दुरुस्त करून घेतले 24 भागिले 25। मग आपल्याला सूत्र माहीत आहे, काय सूत्र आहे? नित्य समीकरण पहिलं त्रिकोणमितीचं, साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1, किंमत काढायच्या साईनची, ह्या कॉसला उजवीकडे पाठवू आपण, साइन वर्ग थीटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थीटा। हे सूत्र किंमत ठेवा, 1 वजा कॉसची किंमत दिली 24/25, 24/25 याचा वर्ग, वर्ग करून घेऊया आपण। 1 वजा 24चा वर्ग येतो 576, 25चा वर्ग 625, यांची वजाबाकी करू, लसावी येईल 625, तिरकस गुणाकार म्हणजे 625 वजा 576, 625मधून 576 गेले किती राहतील? 49 भागिले 625। आता याचं वर्गमूळ काढायचं, म्हणजे साइन थीटा बरोबर
काय येईल मग 49 वर्गमूळ 7/25 म्हणून साईन थिटाची किंमत आली 7/25. साईन वर्ग थिटा भागिले कॉस थिटा अधिक कॉस थिटा बरोबर सेक थिटा हे सिद्ध करा. मग आता हे सिद्ध करण्यासाठी आपण काय करू, याची बेरीज करू. बेरीज केल्यानंतर काय येईल मग हे सिद्ध करायचे तर अगोदर डावी बाजू घेऊ आपण. काय आहे डावी बाजू बरोबर साईन वर्ग थिटा भागिले कॉस थिटा अधिक कॉस थिटा. मग बरोबर याचा लसावी ह्याचा छेद काही नाही म्हणजे 1 आहे, इथं घेतला आपण लसावी कॉस थिटा तिरकस गुणाकार साईन वर्ग गुणिले 1 म्हणजेच काय असेल साईन वर्ग थिटा अधिक कॉस गुणिले कॉस म्हणजेच कॉस वर्ग थिटा. परत हे साईन वर्ग अधिक कॉस वर्गची किंमत काय येईल 1 आणि हे कॉस थिटा. वाटलं तर इथं कारण लिहा साईन वर्ग अधिक कॉस वर्ग बरोबर काय आहे नित्य समीकरण आहे 1. मग परत 1 कॉस म्हणजेच काय आहे सेक, हे पण सूत्र आहे आपल्याकडं त्रिकोणमितीचं 1 कॉस बरोबर सेक म्हणून ही उजवी बाजू आलेली आहे. आपल्याला हेच सिद्ध करायचं होतं. LHS बरोबर RHS. 1 कोसेक थिटा वजा कॉट थिटा बरोबर कोसेक थिटा अधिक कॉट थिटा हे सिद्ध करा. आता सिद्ध करायचं असलं की शक्यतो आपण डावी किंवा उजवी बाजू अगोदर घेऊ. इथं डावी बाजू घेऊ 1 कोसेक थिटा वजा कॉट थिटा. बरोबर आपण याला काय करू 1 हे कोसेक थिटा वजा कॉट थिटा हे जशास तसं याला याच्या कॉन्जुगेट पेअरनं म्हणजे अनुबद्ध जोडीनं गुणाकार करू. आता इथं ऋण आहे म्हणजेच इथं काय घ्यावं लागेल आपल्याला धन म्हणजेच कोसेक थिटा अधिक कॉट थिटा भागिले कोसेक थिटा अधिक कॉट थिटा. दोन्हीकडं पण गुणाकार केला अंशाला आणि छेदाला. वर 1ला गुणाकार केला म्हणजे हे जशास तसं असेल काय असेल हे कोसेक थिटा अधिक कॉट थिटा ह्या सर्वांना भागिले. आता इथं a + b a - b सूत्राचा वापर करू a वर्ग वजा b वर्ग म्हणजेच काय असेल इथं कोसेक वर्ग वजा कॉट वर्ग थिटा म्हणजेच कोसेक थिटा अधिक कॉट थिटा भागिले कोसेक वर्ग वजा कॉट वर्ग म्हणजेच किंमत काय येते 1 म्हणजेच उजवी बाजू मिळालेली आहे आपल्याला कोसेक थिटा अधिक कॉट थिटा बरोबर हे उजवी बाजू RHS. वाटलं तर या ठिकाणी कारणामध्ये हे सूत्र सांगू आपण कोणतं कोसेक वर्ग वजा कॉट वर्ग बरोबर 1. चौथा प्रश्न जर कॉस 45 अधिक x बरोबर साईन 30 अंश तर x बरोबर किती. मग आता इथं x ची किंमत काढायची आहे. मग आपल्याला माहीत आहे साईन थिटा बरोबर काय सूत्र आहे साईन थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा हे सूत्र आहे आपल्याकडं. मग साईन 30 बरोबर काय लिहिता येईल मग आपल्याला साईन 30 बरोबर कॉस 90 वजा थिटा म्हणजे 30 90 वजा 30 म्हणजेच काय मिळेल हे कॉस 60 अंश म्हणजे साईन 30 बरोबर कॉस 60 मिळते. मग म्हणून आता आपण लिहू शकतो इथं कॉस 45 अधिक x बरोबर ह्या साईन 30च्या ऐवजी किंमत काय लिहायची आपल्याला इथली किंमत लिहायची हे साईन 30च्या ऐवजी काय असेल मग कॉस 60 अंश. मग दोन्हीकडे कॉस कॉस आहे म्हणजे ह्यांचे अँगल कसे असतात सारखे असतात म्हणजेच तर लिहिता येईल आपल्याला 45 अधिक x बरोबर काय असेल 60. तर x बरोबर 60 वजा 45 वजा करा 60 मधून किती राहतील मग 15. मग x बरोबर 15 अंश. जर टॅन थिटा अधिक कॉट थिटा बरोबर 2 तर टॅन वर्ग अधिक कॉट वर्गची किंमत काढा. मग आता या ठिकाणी काय दिले आपल्याला टॅन थिटा अधिक कॉट थिटा बरोबर 2. आपण काय करू दोन्ही बाजूचे वर्ग करू दोन्ही बाजूचे वर्ग करू वर्ग करा काय असेल मग हे टॅन थिटा अधिक कॉट थिटा कंसाचा वर्ग कारण 2 पद आहेत म्हणून कंस करू बरोबर इकडं 2चा वर्ग. मग a अधिक b कंसाचा वर्गनं विस्तार करू याचा टॅन वर्ग a वर्ग म्हणजेच टॅन वर्ग थिटा अधिक 2ab म्हणजे 2 गुणिले टॅन थिटा गुणिले कॉट थिटा बरोबर आणि अधिक बीचा वर्ग म्हणजेच कॉट वर्ग थिटा बरोबर 2चा वर्ग 4. परत
हे टॅन वर्ग थीटा अधिक 2 गुणिले 1 एवढ्याची किंमत काय येते 1 टॅन थीटा गुणिले कॉट थीटाची किंमत 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर 4. वाटलं तर इथं कारण सांगू आपण. टॅन थीटा गुणिले कॉट थीटा बरोबर काय येते किंमत 1. सूत्र आहे आपल्याकडं. मग ह्या 2ला उजवीकडे पाठवू. 2 गुणिले 1 म्हणजे 2च, म्हणजेच टॅन वर्ग थीटा अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर 4. हे +2 आहे, इकडे गेल्याच्या नंतर -2, म्हणजेच 4 मधून 2 गेले 2, म्हणून टॅन वर्ग थीटा अधिक कॉट वर्ग थीटाची किंमत मिळाली 2. 6वा प्रश्न, सेग वर्ग थीटा अधिक कोसेग वर्ग थीटा बरोबर सेग वर्ग थीटा गुणिले कोसेग वर्ग थीटा. म्हणजे तेच संख्या आहे, इथं प्लसमध्ये इथं गुणाकारात हे गुणाकाराचं चिन्ह हे सिद्ध करायचं आहे. मग त्यासाठी सिद्ध करायचं आलं म्हटलं की आपण डावी बाजू घेऊ. काय आहे डावी बाजू LHS सेग वर्ग थीटा अधिक कोसेग वर्ग थीटा. परत आपल्याला सूत्र माहीत आहे सेग वर्ग थीटा बरोबर काय सूत्र आहे 1 कॉस वर्ग थीटा 1 कॉस वर्ग थीटा अधिक कोसेग म्हणजे 1 साइन वर्ग थीटा. हे दोन्ही सूत्र तुम्हाला माहीत आहे. सेग बरोबर काय आहे सेग बरोबर 1 कॉस सूत्र आणि दुसरं कोसेग बरोबर 1 साइन हे सूत्राच्या वरून आपण लिहिलेलं आहे. मग बरोबर ह्या दोघांचा लसावी छेद वेगवेगळा, याचा कॉस वर्ग आहे याचा साइन वर्ग आहे, दोघांचा लसावी काढू आपण. लसावी येईल कॉस वर्ग गुणिले कॉस वर्ग थीटा गुणिले साइन वर्ग थीटा, यांची बेरीज करायची आहे. मग हे तिरकस गुणाकार 1 न साइन वर्गला गुणाकार म्हणजेच साइन वर्ग थीटा अधिक इकडं गुणाकार कॉस वर्ग थीटा. परत साइन वर्ग अधिक कॉस वर्गाची किंमत माहितीच आहे आपल्याला, नित्य समीकरण पहिलं 1 कॉस वर्ग थीटा गुणिले साइन वर्ग थीटा. इथं कारण लिहा साइन वर्ग अधिक कॉस वर्ग साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर किंमत आहे 1, म्हणून इथं ह्या दोन्हीच्या ऐवजी अधिकच्या ऐवजी इथं साइन वर्ग कॉस वर्गच्या ऐवजी 1 लिहिलं. मग परत आता हे गुणाकारात आहेत, मग ह्याला असं लिहिलं तर चालेल का 1 कॉस वर्ग थीटा गुणिले 1 साइन वर्ग थीटा, काहीच फरक पडणार नाही. परत हे सुरुवातीला सूत्र लिहिले आपण 1 कॉस म्हणजेच काय आहे सेग आणि याचा वर्ग आहे, म्हणजेच इथं लिहिता येईल आपल्याला सेग वर्ग थीटा गुणिले साइन म्हणजेच कोसेग वर्ग थीटा कोसेग वर्ग थीटा, आणि हीच आहे आपली उजवी बाजू RHS. 7वा प्रश्न, कॉट वर्ग थीटा गुणिले सेग वर्ग थीटा बरोबर कॉट वर्ग थीटा अधिक 1 हे सिद्ध करा. आता हे परत सिद्ध करायचे. डावी बाजू घ्या. काय आहे डावी बाजू LHS बरोबर कॉट वर्ग थीटा गुणिले सेग वर्ग थीटा. परत कॉट वर्ग थीटा जशाच तसं. सेग वर्ग बरोबर सूत्र आहे आपल्याकडं काय आहे 1 अधिक टॅन वर्ग 1 अधिक टॅन वर्ग थीटा. इथं कारणमध्ये सांगू आपण 1 अधिक टॅन वर्ग बरोबर सेग वर्ग 1 अधिक टॅन वर्ग बरोबर काय आहे सेग वर्ग किंवा सेग वर्ग बरोबर 1 अधिक टॅन वर्ग. मग ह्या कॉट वर्गनं कंसाला गुणाकार करू. कॉटने 1ला गुणाकार केला म्हणजे कॉट वर्ग थीटा 1 न गुणाकार जशाच तसा आला अधिक ह्या कॉट वर्गने ह्या टॅन वर्गला गुणाकार कॉट वर्ग गुणिले टॅन वर्ग थीटा. परत मी ह्याला असं लिहितो कॉट वर्ग थीटा अधिक हे कॉट थीटा गुणिले टॅन थीटा, हे गुणाकारात आहेत ह्यांना सगळ्यांचा वर्ग. परत आपल्याकडे दुसरं एक सूत्र आहे कॉट वर्ग थीटा अधिक टॅन थीटा गुणिले कॉट थीटाची किंमत आहे 1 आणि हे 1चा वर्ग. वाटलं तर इथं लिहा टॅन थीटा गुणिले कॉट थीटा टॅन थीटा गुणिले कॉट थीटा बरोबर 1. मग 1चा वर्ग 1च, म्हणून कॉट वर्ग थीटा अधिक 1, आणि हेच उजवी बाजू दिलेली आहे आपल्याला RHS. प्रश्न 8वा, जर 3 साइन थीटा बरोबर 4 कॉस थीटा तर सेक थीटा बरोबर किती. मग आपल्याला कोणाची किंमत काढायची आहे सेक थीटाची. दिलेलं काय आहे 3 साइन थीटा अधिक 4 कॉस थीटा. 3 साइन थीटा इथं काय दिलेलं आहे बरोबर दिले, अधिक नाही दिलं, बरोबर 4 कॉस थीटा. मी कॉस थीटाला डावीकडे घेतो 3ला उजवीकडे पाठवतो, म्हणजेच काय लिहिता येईल हे साइन थीटा भागिले कॉस थीटा बरोबर 4/3 आणि साइन भागिले कॉस म्हणजेच काय आहे टॅन थीटा बरोबर 4/3. टॅन थीटा बरोबर सूत्र आहे आपल्याकडं काय होतं
साईन भागिले कॉस, साईन थिटा भागिले कॉस थिटा. मग टॅनची किंमत मिळाली. आता किंमत काढायची आहे कुणाची? सेकची. मग आपणास माहीत आहे सेक वर्ग बरोबर सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा. हे काय आहे? त्रिकोणमितीय नित्य समानता किंवा सूत्र. मग बरोबर 1 अधिक टॅनची किंमत ठेवा. किती आहे टॅनची किंमत? 4/3. 4/3चा वर्ग करा वर्ग. काय येईल मग हे? 1 अधिक 16 भागिले 9. याची बेरीज करून घेऊ. लसावी आला 9, तिरकस गुणाकार 9 अधिक 16 म्हणजेच काय असेल हे? 25/9. मग आता ही कशाची किंमत आहे? आपल्या सेक वर्गची. पण आपल्याला कशाची किंमत पाहिजे? सेकची. वर्गमूळ काढा. 25चं वर्गमूळ 5 आणि 9चं वर्गमूळ 3. सेक थिटा बरोबर 5/3. 9वा प्रश्न. जर साइन 3a बरोबर कॉस 6a तर कोन ए बरोबर किती? मग आता या ठिकाणी काय दिले? साइन 3a बरोबर कॉस 6a. परत आपल्याला सूत्र माहिती आहे कोणतं? साइन थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा. साइन थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा. मग काय करता येईल? किंवा ह्याच्याऐवजी आपल्याला दुसरे सूत्र वापरता येते. काय? कॉस थिटा बरोबर आणखीन सूत्र कॉस थिटा बरोबर साइन 90 वजा थिटा. कारण आपल्याला कॉसला सूत्र वापरू आपण. म्हणजेच कॉस 6a बरोबर काय लिहिता येईल मग? कॉस 6a बरोबर साइन 90 वजा 6a. जशास तसं. हे पहिल्या सूत्राच्या ऐवजी आपल्याला हेच सूत्र वापरायचे. मग साइन 3a बरोबर काय आहे? साइन 3a बरोबर दिलेलं उदाहरण कॉस 6a. ह्या 6aच्या ऐवजी आता इथं काढलेली किंमत सांगू आपण. काय आहे मग? साइन 3a बरोबर कॉस 6aची किंमत साइन 90 वजा 6a. 90 वजा 6a. मग दोन्हीकडं साइन साइन आहेच. हे साइन 3a आणि इकडं साइन 90 वजा 6a. म्हणजेच ह्याचे अँगल कसे असले पाहिजेत? सारखेच येतात. म्हणून काय लिहिता येते मग आपल्याला? 3a बरोबर फक्त ह्याचा अँगल घ्या. काय आहे? 90 वजा 6a. मग ह्या वजा 6a डावीकडे घेऊ. काय येईल हे? 3a अधिक 6a बरोबर 90. 6 आणि 3 काय येईल हे? 9a बरोबर 90. तर a बरोबर 90 भागिले 9. 9 1 9 0. म्हणून a बरोबर काय मिळालं आपल्याला? 10. कोन ए बरोबर किती असेल? म्हणून कोन ए बरोबर 10 अंश. नंतरचा प्रश्न आहे 10वा. सेक वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा बरोबर टॅन वर्ग थिटा अधिक साइन वर्ग थिटा हे सिद्ध करा. सिद्ध करायचं आहे. डावी बाजू घेऊ आपण. डावी बाजू बरोबर सेक वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा. आपल्याला सूत्र माहिती आहे. सेक वर्ग बरोबर काय आहे? 1 अधिक टॅन वर्ग थिटा आणि हे जसे असतं तसं कॉस वर्ग थिटा. काय सूत्र वापरलं होतं आपण? सेक वर्ग बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर हे टॅन वर्ग जसे असतं तसं टॅन वर्ग थिटा अधिक आता इकडचं काय असेल? हे 1 आणि हे वजा कॉस वर्ग थिटा. परत या 1 वजा कॉस वर्ग बरोबर काय लिहू शकतो आपण? टॅन वर्ग थिटा अधिक साइन वर्ग थिटा. कारण पहिलं नित्य समीकरण आहे आपल्याला साइन वर्ग अधिक कॉस वर्ग बरोबर 1. म्हणजेच साइन वर्ग बरोबर 1 वजा कॉस वर्ग थिटा. 1 वजा कॉस वर्ग थिटा. आता उजवी बाजू बघा काय आलेलंच आहे उत्तर. आपली हेच आहे राईट हँड साईड उजवी बाजू. 11वा प्रश्न. टॅन ए भागिले कॉट ए बरोबर सेक वर्ग ए भागिले कोसेक वर्ग ए हे सिद्ध करा. आता सिद्ध करायचं आहे. घ्या डावी बाजू. काय आहे? डावी बाजू बरोबर टॅन ए भागिले कॉट ए बरोबर टॅन बरोबर काय सूत्र आहे आपल्याकडं? साइन ए भागिले कॉस ए. साइन ए भागिले कॉस ए आणि कॉट ए बरोबर आहे कॉस ए भागिले कॉस भागिले साइन. म्हणजेच आपण ह्या भागिलेच्या ऐवजी गुणिले लिहू ह्याला. साइन ए भागिले कॉस ए या भागिलेच्या ऐवजी गुणिले आणि ह्याची व्यस्त होईल इकडं. काय येईल हे? साइन ए भागिले कॉस ए. परत यांचा जर गुणाकार केला तर साइन गुणिले साइन. साइन वर्ग ए भागिले कॉस वर्ग
ए. परत ह्याला आपण असं लिहू शकतो, हे कॉस वर्ग 1/, कॉस वर्ग ए गुणिले साईन वर्ग ए. परत 1/, डावी बाजू बरोबर 1/, कॉस वर्ग ए गुणिले साईन वर्ग म्हणजे काय लिहू शकतो आपण, 1/, कोसेक वर्ग 1/, कोसेक वर्ग ए. मग 1/, कॉस म्हणजेच काय आहे, 1/, कॉस म्हणजेच सेक वर्ग ए गुणिले 1/, कोसेक वर्ग ए. हे सूत्र वापरले आपण. मग ह्यालाच परत एकत्र लिहा, सेक वर्ग ए हे भागिले, हे गुणाकारामध्ये 1/, आहे म्हणजेच हे इकडे घेतलं तरी तसंच तसं राहील, कोसेक वर्ग ए. आणि यावरून आली आपली उजवी बाजू. प्रश्न 12वा, साइन थिटा अधिक टॅन थिटा भागिले कॉस थिटा बरोबर टॅन थिटा कंसात 1 अधिक सेक थिटा हे सिद्ध करा. मग डावी बाजू घेऊ आपण. डावी बाजू बरोबर साइन थिटा अधिक टॅन थिटा भागिले कॉस थिटा. हा कॉस थिटा दोघांना पण आहे. मी काय करतो, सेपरेट लिहितो. ह्या साईनला पण सेपरेट करतो, टॅनला पण छेद सेपरेट करू. साइन थिटा भागिले कॉस थिटा अधिक टॅन थिटा भागिले कॉस थिटा. परत आपल्याकडे सूत्र आहे, साइन भागिले कॉस म्हणजेच काय आहे, टॅन अधिक टॅन थिटा भागिले कॉस थिटा. ह्या दोन्हीमध्ये इथं पण टॅन आलं, इथं पण टॅन आलं. टॅन थिटा कॉमन काढू आपण. टॅन थिटा कॉमन घेतलं, कंसामध्ये काय असेल मग 1 अधिक, इथं काय राहिलं 1/, कॉस थिटा. परत हे टॅन थिटा कंसामध्ये 1 अधिक 1/, कॉस म्हणजेच सेक थिटा. 1/, कॉस म्हणजेच काय आहे, सेक बरोबर 1/, कॉस थिटा. मग 1/, कॉस थिटाच्या ऐवजी सेक लिहिलं, म्हणजेच उजवी बाजू आलेली आहे. पहा, टॅन थिटा कंसात 1 अधिक सेक थिटा हे सिद्ध झालेलं आहे. हीच आपली उजवी बाजू आलेली आहे. प्रश्न 13वा, कॉस वर्ग थिटा भागिले साइन थिटा अधिक साइन थिटा बरोबर कोसेक थिटा हे सिद्ध करा. परत डावी बाजू घ्या. काय आहे डावी बाजू, कॉस वर्ग थिटा भागिले साइन थिटा अधिक साइन थिटा. मग प्रथम काय करू आपण, यांची बेरीज करून घेऊ दोघांची. हे प्लस आहेच, ह्याचा छेद काही नाही म्हणजे किती असतो, 1 असतो. मग लसावी याला साइन थिटा, मग तिरकस गुणाकार कॉस वर्ग गुणिले 1 म्हणजेच कॉस वर्ग थिटा अधिक साइन थिटा गुणिले साइन थिटा, तिरकस गुणाकार साइन वर्ग थिटा. परत हे नित्य समीकरणच आहे. साइन वर्ग अधिक कॉस वर्गची किंमत मिळते 1 भागिले, हे काय आहे इथं साइन थिटा. इथं कारण सांगू आपण, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. मग परत 1/, साइन म्हणजेच काय आहे, कोसेक थिटा. हे सुद्धा सूत्रच लिहिले आपण. 1/, साइन म्हणजेच काय मिळते आपल्याला, कोसेक थिटा. हे सूत्र आहे आणि हेच आपली उजवी बाजू मिळालेली आहे, उजवी बाजू. प्रश्न 14वा, कॉस थिटा भागिले 1 अधिक साइन थिटा बरोबर 1 वजा साइन थिटा भागिले कॉस थिटा हे सिद्ध करा. मग घ्या डावी बाजू. डावी बाजू बरोबर कॉस थिटा भागिले 1 अधिक साइन थिटा बरोबर. मग आता इथं उजवी बाजू आणायची आहे, तर याला काय करू आपण, ह्याचं सुद्धा कॉन्जुगेट पेअर अनुबद्ध जोडीनं गुणाकार करू. हे कॉस थिटा भागिले 1 अधिक साइन थिटा गुणिले, याचे प्लस आहे म्हणजे मायनसनं गुणाकार करू, 1 वजा साइन थिटा भागिले 1 वजा साइन थिटा. काही फरक पडेल का, काहीच फरक पडणार नाही. मग हे कॉस थिटा गुणाकार करून घेऊ, कंसात 1 वजा साइन थिटा. परत या ठिकाणी सूत्र वापरावं लागेल, ए वर्ग वजा बी वर्ग, एका कंसात ए अधिक बी, एका कंसात ए वजा बी, म्हणजेच काय असेल 1चा वर्ग 1 वजा साइन वर्ग थिटा. परत कॉस थिटा कंसात 1 वजा साइन थिटा भागिले 1 वजा साइन वर्ग म्हणजेच काय आहे, कॉस वर्ग थिटा. नित्य समीकरण आहे आपलं. साइन वर्ग अधिक कॉस वर्ग बरोबर
1 या नित्य समीकरणाचा वापर केला आपण. मग आता इथलं कॉस आणि इथलं कॉस वर्ग म्हणजे इथलं कॉस कटेल, इथला वर्ग कटेल, म्हणजे शिल्लक काय राहिलं 1 वजा साइन थिटा भागिले कॉस थिटा. आणि 1 वजा साइन थिटा भागिले कॉस थिटा म्हणजेच आपली ही काय आली उजवी बाजू आलेली आहे. आणि हेच सिद्ध करायचं